नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर। आज मी तुम्हाला नारळी भात दाखवणार आहे, कारण नारळी पौर्णिमा येते आहे ना, म्हणून आज नारळी भात करून दाखवणार। चला तर मग बघूया साहित्य। हा बघा, हा भात करून ठेवला। हा एका पेल्याचा भात आहे, तो करून ठेवला आहे मी कुकरमध्ये। आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि तो मोकळा करायचा आहे। आणि नारळी भातासाठी बदाम, काजू, हे आहे लवंग, दालचिनी, हा एका लिंबाचा रस, हे खोबरं, ओलं खोबरं एक गोळा आहे। आपल्याला आवडीप्रमाणे आपण गूळ घ्यायचं, जेवढं गोड पाहिजे तेवढं, तुमच्यावर आहे ते। आणि मीठ थोडंसं चवीसाठी। आणि हे जायफळ आणि वेलची पूड आहे, ती 1 चमचा घालायची आहे त्याच्यामध्ये। आता पहिलं आपण फोडणीला घालून घेऊया। पहिला आधी भात मोकळा करून घेऊया थोडंसं तूप टाकून ह्याच्यामध्ये। हे बघा, थोडंसं तूप टाकायचं आणि भात मोकळा करून घेते आता। भात जरा सळसळीत, कुठल्याही तांदळाचा केलात तरी चालेल, असे काय नाही हेच पाहिजे तेच पाहिजे, तुम्ही जे तांदूळ खातात त्याचा भात करायचा आपण। आणि मापाप्रमाणे घ्यायचं, 1 पेला घेतला तांदूळ तर 1 पेला त्याला पाणी घालायचं। हा मी 1 पेला हा घेतला आहे आणि तेवढंच पाणी घातलं 1 पेला ह्याला। आणि असा मोकळा भात केला मी। तुम्हाला 2 पेल्याचा पाहिजे तर 2 पेल्यात पण करू शकता तुम्ही। आणि त्याच्यामध्ये असं तूप थोडं घालून त्याला असा मोकळा करायचा। तर त्याच्यानंतर आपण तोपामध्ये तूप टाकून हे सगळं फोडणीला घालूया। साधा सोपा आहे एकदम। तूप घालते, 1 ते 2 चमचे घालायचे तूप। गॅस मी फास्ट ठेवला आहे, तूप तापायला पाहिजे म्हणून। जास्त नाही घालायचं तूप, कारण भातामध्ये टाकलं आहे ना आपण। आता गॅस मी जरा स्लो करते आणि हे घालते लवंग आणि दालचिनी घालते फोडणीला। आणि आता हे गूळ आणि हे घालते खोबरं। आणि हे आता आपण मिक्स करून घ्यायचं सगळं। एकजीव करून घ्यायचं हे सगळं। काजू आणि बदाम घालायचे, मनुका पण घालायचे, पण माझ्याकडे मनुका संपले आहेत म्हणून नाही घातले मी। मनुका पण घालायचे याच्यामध्ये, म्हणजे जे तुम्हाला सुकामेवा पाहिजे ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकतात, आवडतो तर असं आहे। हे एकजीव करून घ्यायचं चांगला। आणि मग हे बघा, भात मी तयार करून ठेवला आहे हा, याच्यामध्ये तूप घालून मोकळा करून। ते जरा भाजू दे, काजू मनुके, हे मनुके नाही बदाम। जसं आपण खोबरं कसं करतो मोदकांना वगैरे तसंच करायचं। हे एका लिंबाचा रस आहे हा, तो घालून घ्यायचा। असं चवीसाठी, म्हणजे चांगला चव येतो याला। हे बघा, हे सगळं मिक्स करून घेते आणि मग याच्यामध्ये भात घालते। तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही भात करू शकता। जरा तांदूळ जुने असतील तेवढा भात पण चांगला होतो। कुकरमध्येच लावून घ्यायचा, कारण तो सडसडीत होतो ना भात चांगला। आणि जेवढे तांदूळ असेल तेवढंच पाणी घ्यायचं। आता मिक्स करून घ्यायचं।
थोडंसं आपण आता ह्याच्यामध्ये हे घालूया, मीठ चवीपुरतं थोडंसं, जास्त नाही घालायचं कारण गुळामध्ये मीठ असतं ना, थोडंसं घालायचं आहे बघा, अर्धा चमचा द्यायचं बस. आणि आता हे जायफळ आणि वेलची पूड घालून घ्यायची, 1 चमचा घालते मी, दोन्ही एकत्रच आहे करून ठेवले मी. आता हे सगळं ढवळून घेते. इतका सुगंध छान सुटला आहे ना भाताला, साधा सोपा एकदम व्यवस्थित. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. खूप खूप धन्यवाद. आणि नक्की करून बघा. आता नारळी पौर्णिमा पण येते आहे परवा, त्याच्यामुळे मी दाखवते आहे. नक्की करून बघा असा भात. आणि आता 2 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवून देते, जरासा हे होण्यासाठी झाकण ठेवते. बारीक गॅस केलाय बघा. हा भात झाला तयार. आता 2 मिनिटासाठी झाकणी ठेवलेली मी, फक्त मुरला पाहिजे. अशा प्रकारे भात तयार झाला आहे, नारळी भात. तुम्ही नक्की करून बघा. आता गॅस मी बंद करते. गॅस मी स्लोच ठेवलेला, जरा मध्ये एकदा फास्ट केलेला बस.